मुख्य प्रवक्ते श्रीनिवास मित्रे साहेब, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट सुशील मनसरकर 2 मिनिटात पोहोचतायत. सचिन सौदाई हे सुद्धा राज्यांनी निर्णय घ्यावा असं निर्णय दिल्यानंतर तमिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल अशा सर्व राज्यांमध्ये अबकड वर्गीकरणाचा निर्णय त्या राज्य सरकारने घेतलेला आणि त्या ठिकाणी समाजाला आपलं उन्नती करण्याचा त्या ठिकाणी संधी हा सर्व मातंग समाज सर्व एकत्रित आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सगळा समाज एकत्र आलेला आहे, सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत, सगळ्या संघटना एकत्र आलेल्या आहेत. त्यामुळं कुठला गट तट असा कुठलाही नाही, सगळा समाज एकत्र आल्यामुळे हा मोर्चाची ताकद मोठी वाटते. नमस्कार, मी भरत महाराष्ट्रभर नेतृत्व करतो. आज सकल मातंग समाजाने आयोजित केलेला जो 18 तारखेचा मोर्चा आहे, या मोर्चामध्ये माझा वडार समाज ताकदीने मातंग समाजाच्या या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. कारण असं आहे, 31 ऑगस्ट 1952 पर्यंत मातंग समाज आणि वडार समाज गुन्हेगार जमातीच्या कायद्याअंतर्गत शिक्षा भोगत होता आणि 1936 पासून ते 1952 पर्यंत ह्या समाजाला शिक्षणाची रस्ताच मिळाला नाही. त्यामुळे शिक्षणातच आला नाही तर तो नोकरीत कसा येणार, आरक्षणात कसा येणार. त्यामुळे शिक्षणापासून दूर राहिलेले माझे बांधव आहेत, त्या बांधवाला ताकद देण्यासाठी माझा वडार समाज त्यांच्याबरोबर ताकदीने आंदोलनामध्ये उभा राहणार आहे. मादिगा समाज पिंपरी चिंचवड शहरातनं या आंदोलनामध्ये सहभाग होतील, भरपूर प्रमाणात येतील. ॲडव्होकेट साहेब, वाल्मिकी समाजाला कायमच शिक्षणापासून दूर ठेवण्यात आलेला असा एक समाज आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये या जन आक्रोश मोर्चामध्ये आम्ही सगळे त्या ठिकाणी बहुसंख्येनं त्या ठिकाणी सामील होऊ आणि सरकारपर्यंत हा विषय पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्या ठिकाणी की उपवर्गीकरण त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि या मोर्चाला आम्ही सगळं जाहीर पाठिंबा देतो. जातीच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीच्या संदर्भामध्ये न्यायमूर्ती गवई साहेबांनी दिलेल्या निकालानुसार राज्यामध्ये अबकड उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय आणि या सरकारला तातडीने लागू करण्याच्या संदर्भामध्ये 18 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता मोर्चाची सुरुवात होणार आहे. आद्य क्रांतिगुरू लौजीवाचा साळवी स्मारक, चिंचवड स्टेशन आणि निगडीत हा मोर्चा असणार आहे. याच्यामध्ये हजारोच्या संख्येनं मातंग समाज आणि इतर तत्सम जातील. त्याच्यामध्ये वाल्मिकी समाज असेल, वडार समाज असेल, धनगर बांधव असतील. या महामोर्चाला छावा मराठा सेनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन लिमकर, त्याचबरोबर वडार समाजाने सुद्धा यातील पाठिंबा दिलेला आहे. आपल्या माध्यमातून सर्व समाजाला विनंती आहे की आपण याच्यामध्ये समाविष्ट व्हावं. धन्यवाद. 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं त्यासाठी समर्थन मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. लहुजी साळवे पुतळा चिंचवड स्टेशन येथून अप्पर तहसील कार्यालय निगडी या ठिकाणी हा मोर्चा जाणार आहे. या मोर्चामध्ये संपूर्ण मातंग समाज पिंपरी चिंचवड शहर, वाल्मिकी समाज पिंपरी चिंचवड शहर, त्यानंतर मादिगा समाज पिंपरी चिंचवड शहर आणि वडार समाज पिंपरी चिंचवड शहर या समाजाचा संपूर्ण समावेश असणार आहे. आणि हा मोर्चा प्रचंड असा मोर्चा तहसील कार्यालयावर जाऊन त्या ठिकाणी निवेदन दिलं जाणार आहे. फक्त पिंपरी चिंचवड शहरातून या ठिकाणी माणसं येणार आहेत की महाराष्ट्राभरून काही समाजाला आव्हान तुम्ही केलं आहे? ओनली पिंपरी चिंचवड शहर व आजूबाजूची जी आपली छोटी छोटी गाव आहेत आपल्या एवढीच ग्रामीण. काय वाटतं किती या संख्या असेल या मोर्चामध्ये? आम्हाला अपेक्षा आहे 25,000ची. 25,000 लोक येतील ही अपेक्षा. ग्रामीण भाग वाढल्यामुळे त्या मोर्चाचा काय टायमिंग काय असणार आहे? सकाळी 11 वाजता मोर्चाचं आम्ही टायमिंग दिलाय, तर तो पोहोचेपर्यंत 2 तास जातील तिथं. 4 वाजेपर्यंत संपन्न होण्याची शक्यता आहे.